नवीन घ्या 9 7 3 4 5 7 2 या संख्येला 11 ने भागात 11 ने काय होते भागात 11 ने भागात तो ही संख्या है ना लीला संख्या इस संख्या को 11 से विभक्त किया जा सकता है विभक्त किया जा सकता है तो स्टार इज इक्वल टू क्वेश्चन मार्क पहला एक संख्या द्यायची त्या संख्येला कशाने भाग जातो 11 ने भाग जातो तर त्याचा स्टार आहे त्या स्टारच्या ठिकाणी तुम्ही कुठला आणायचा ते तुम्हाला विचारायचं जर कसोटी पाठ असेल तर इझी होईल कसोटी पाठ नसेल तर येणार नाही कसोटी काय म्हणते अकराची अल्टरनेट नंबर एक सोडून एक नंबर विषम स्थानाचे किंवा आणि सम स्थानाचे पहिला अल्टरनेट घ्या 9 3 3 नंतर 5 5 नंतर कोण 2 अल्टरनेट झाले एक सोडून एक यांची बेरीज करायची 9 अधिक 3 12 अधिक 5 17 अधिक 2 19 वरच्यांची बेरीज झाली 19 आता या खालच्यांची बेरीज करायची किती येणार 7 आणि हे 7 7 अधिक 7 14 अधिक हे स्टार 14 अधिक हा स्टार बरोबर 11 चा नियम काय म्हणतो पुढे काय म्हणतो या संख्येला 11 न पूर्णपणे भाग जातो बरोबर मग 11 चा नियम काय म्हणतो अल्टरनेट संख्या विषम संख्या संख्या आणि सम संख्या संख्यांच्या अंकांची बेरीज जर बेरजेमधील फरक जर 0 किंवा 11 च्या मधील 1 असेल तर त्या पूर्ण संख्येला कशाने भाग जातो 11 ने भाग जातो जर वरच्याची बेरीज 19 असेल तर खालच्यांची बेरीज 14 प्लस स्टार असेल बरोबर आहे तर यांच्यातील अंतर मला जर 0 करायचं असेल यांच्यातील अंतर जर मला 0 किंवा 11 करायचं 9 नेक्स्ट क्वेश्चन घ्या 9 3 स्टार 2 5 8 7 संख्या सांगतो परत 9 3 स्टार 2 5 8 7 यह संख्या 11 से विभक्त है यह संख्या 11 से विभक्त है तो स्टार इज इक्वल टू क्वेश्चन मार्क तो स्टार इज इक्वल टू क्वेश्चन मार्क करा लागू सोपा आहे त्याला 5 आणि प्लस काय आहे किती 7 5 7 आणि काय दोन पर्याय 5 आणि 7
8 आणि 2 झालं. वेळ संपला. सगळ्यांची पेन बंद, वया बंद, पेन बंद, वया बंद सगळ्यांची. कशाला वापरतोय? 11 ला वापरतोय. तुला काय ना अल्टरनेट नंबरची जी बेरीज आहे ना ती एकतर 0 असणार किंवा 11च्या पटीतील असणार. बरोबर आहे. वरच्यांची बेरीज करा. 9 प्लस स्टार 9 अधिक 5 करा पहिला. 9 अधिक 5 किती? 14 अधिक 7 21 आणि हा स्टार. वरती काय आहे बेरीज? 21 प्लस स्टार. खालची बेरीज करा. 8 अधिक 2 10 10 अधिक 3 13. खालची बेरीज किती आली? 13 आली. बरोबर. एकतर आम्हाला याला 0 करायला पाहिजे. 21 मध्ये काहीतरी मिळवून 13 येणार आहे उत्तर. हे 20 मध्ये काहीतरी मिळवून 13 उत्तर येईल. मिळवल्यानंतर 13 उत्तर येणार नाही. म्हटल्यावर आपला जे 0चा कन्सेप्ट आहे तो इथं लागला. म्हणजे इथं आता काय करायला लागणार आपल्याला? 11चा फरक काढायला. ते काय करायला? 11चा फरक काढायला. सिंपल बघा. आपल्याला काय करायचं आहे? 13 आणि स्टार होत आहे खालती स्टार नाही वरती स्टार. बरोबर. म्हटल्यावर 21 मध्ये काहीतरी मिळवायला लागला. त्याच्यानंतर जो फरक आहे तो 0 पाहिजे. 0ची कन्सेप्ट गेली. आता काय करणार पुढचे? 11. 11च्या पटीची संख्या पाहिजे. मग 11 22 असेल. किती असेल बघा. आता 21 मध्ये किती मिळवू की मला अंतर 11 येईल. 21 मध्ये किती मिळवल्यानंतर मला यांच्यात अंतर 11 येईल. सिंपल याच्यात 13 मध्ये प्लस 11 करायची. 13 मध्ये प्लस 11 केली म्हटल्यावर काय ना दोघांमधलं अंतर 11 येणार. किती? 13 अधिक 3 अधिक 1 4 2 अधिक 1 अधिक 1 किती झाले? 24. त्यावरच्या ही जी संख्या आहे 21 प्लस स्टार याला किती करायचं आता आपल्याला? 24 करायचं. 24 केल्यानंतर या दोघांमधलं अंतर किती येणार आहे? 11. समजलं? 24 केल्यानंतर या वरच्या संख्येला जर 24 केलं तर दोघांमधलं अंतर 13 आणि 24 मधलं अंतर किती येणार आहे? 11 येणार. समजलं? मग या 21 ला 24 करायसाठी स्टारची बेरीज किती देऊ? 3. किती द्यायची स्टारची बेरीज? 3. स्टारची बेरीज किती येणार? 3 येणार. स्टारची बेरीज 3 दिले. दोघांची बेरीज झाली 24. 24 वजा 13 24 वजा 13 दोघांमध्ये फरक 11. समजलं? परत एकदा समजावतो. संख्या होती संख्येला 11 ने भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी काय? पहिला काय केलं? 9 स्टार 5 आणि 7 ची बेरीज केली. किती आली? 21 प्लस स्टार आली. खालच्यांची बेरीज केली. 3 प्लस 2 5 आणि 5 आणि 8 13. 8 5 13. खालच्यांची बेरीज किती आली? 13 आली. मला काय करायचं होतं? दोघांमधला फरक एक तर 0 किंवा 11 किंवा 22 करायचा. तो 11च्या पटीत करायचा. 0 येऊ शकत नाही कारण 21 मध्ये मिळवल्यानंतर काय होणार आहे? 13 तर येऊ शकत नाही. वाढणार संख्या. बरोबर आहे. मग 0 कधी फरक येऊ शकत नाही. काय येणार फरक? एक तर 11 किंवा 22. बरोबर. मग काय केलं? पहिला 11 बनवून घेतला. मग काय करायला? काय केलं मी? 13 मध्ये 11 मिळवले. या 13 मध्ये 11 मिळवले. 13 मध्ये 11 मिळवल्यानंतर काय आलं? 24 आलं. काय आलं? 24 आलं. म्हणजे या वरच्या जी संख्या आहे या संख्येला मला किती बनवायला पाहिजे? 24 बनवायला पाहिजे. 3 24 बनवायला पाहिजे. 24 बनवल्यानंतर काय होणार आहे? 24 आणि या 13 मधलं अंतर 11 येणार. मग काय केलं? या 21 प्लस स्टार स्टारच्या ठिकाणी किती काढलं मी? 3 काढलं. मग बेरीज किती आली? 21 प्लस 3 24. समजलं? स्टार ठिकाणी काय आलं? आन्सर काय आलं आपलं? 3. कळलं नाही? 5 7
नेक्स्ट गणित दिले, नेक्स्ट गणित पण दिले. संख्या किती आहे? 2 8 3 9 1 स्टार आणि काय 2 आणि 8 बरोबर. अल्टरनेट संख्या आहे बघा. अल्टरनेट संख्यांची बेरीज किती आली? 2 अधिक 3 5 अधिक 1 6 अधिक 2 8. वरच्यांची बेरीज किती आली? 8 आली. खालच्यांची बेरीज बघा. 8 अधिक 9 8 अधिक 16 ने 17. 17 ने स्टार आहे. 17 अधिक 8 करा किती? 25 आणि हा स्टार. 25 प्लस स्टार. आता वरच्यांची बेरीज 8 आहे, खालच्यांची बेरीज 25 आहे. फरक कितीचा पाहिजे आपल्याला? शून्याचा जर फरक घेतला नाही बरोबर. 11 चा जर फरक केला तर काय येईल? जर या 8 मध्ये 11 चा फरक करायचा झाला, खालच्या संख्येत आणि वरच्या संख्येत 11 चा फरक करायचा झाला तर याच्यात जर आपण 11 मिळवले 8 मध्ये किती येणार? 19 येणार. आणि खालच्यावरची एकच संख्या किती आहे? 25 आहे. खालची एक संख्या 25 आहे. 25 मध्ये काहीतरी ऍड करून 19 मिळणार नाही मिळू शकत. मग आता याच्यातील फरक किती करायला लागणार आपल्याला? किती करायला लागणार? 22 बरोबर. म्हणजे या 8 मध्ये 22 मिळवा किती येणार? 22 अधिक 8 30. 22 अधिक 8 30. या खालच्या संख्येला आपण 30 बनवू शकतोय. खालच्या या संख्येला आपण 30 बनवू शकतोय. 30 बनवू शकतोय. जर या 25 मध्ये किती ऍड करू? 5 ऍड केल्यानंतर किती मिळणार आहे मला? 30 मिळणार आहे. 5 ऍड केल्यानंतर किती मिळणार आहे? 30 मिळणार आहे. आणि या 8 आणि या 30 मधला अंतर किती येणार आहे? 22. 11च्या पुढे किती आला? म्हणजे तुमच्या स्टारचं व्हॅल्यू काय आली? स्टारची व्हॅल्यू काय आली? 5. समजलं? कळलं नाही? नेक्स्ट ज्यांचं झालेलं आहे ते पहिलं घ्या. एक संख्या आहे 287 y आणि 2. या संख्येला आता किती भाग जातोय? 3 न भाग जातो. संख्या झालेलं सगळ्यांचं झालेलं. संख्या भेटला. कोणती संख्या आहे? 267 y 2. 267 y 2 ही एक संख्या आहे. या संख्येला किती भाग जातोय? लिहून घ्या. संख्या लिहून झाली सगळ्यांची. इस संख्या को 3 से इस संख्या को 3 से पूर्णता विभक्त किया जा सकता है. पूर्णता विभक्त किया जा सकता है. तो y का न्यूनतम मान क्या है? y का न्यूनतम मान क्या है? क्या? 1 हो गया.
तीनची कसोटी सांगा आपल्याला तुम्ही पण वाईट होतं तीनची कसोटी सांगा बघून काय बघू नको आणि मुली आपल्याला जवळ सांगा तीनची कसोटी सांगा तीनचा विभाज्यता नियम सांगा किती आहे संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 न भाग झाला असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 न भाग झाला बरोबर आहे 2 8 6 7 y आणि 2 ही संख्या आहे बरोबर आहे त्या संख्यांची बेरीज करा संख्येतील अंकांची बेरीज करा आणि त्याला त्या बेरजेला कशाने भाग जाणार आहे 3 न भाग जाणार आहे 6 अधिक 2 8 अधिक 7 15 15 अधिक 2 17 अधिक हा 17 अधिक y या संख्येला किती न भाग जाणार आहे 3 न भाग जाणार आहे बरोबर आहे आता काय म्हटलंय y का न्यूनतम मान सगळ्यात y हा काय आहे सगळ्यात कमी आहे मोठी संख्या नाही y ला मोठी संख्या पण घेता येते पण मोठी संख्या y नाही सगळ्यात कमी वाली संख्या बरोबर आहे मग या 17 मध्ये किती ऍड केल्यानंतर मध्ये 3 न भाग जाईल संख्येला 17 मध्ये 1 मिळवला किती झाले 18 झाले 3 5 15 3 संग 8 बरोबर आहे मग या y च्या ठिकाणी काय येणार 1 येणार y च्या ठिकाणी काय येणार 1 येणार y मध्ये y ला आपण जर 1 मानला तर किती येणार बेरीज 17 अधिक 1 18 18 ला 3 न भाग जातोय y ला परत नेक्स्ट संख्या समोर पूर्ण संख्या y तुमचं उत्तर झालं 1 न्यूनतम मान काय झाला 1 आता मोठा मान सांगा y च्या ठिकाणी सगळ्यात मोठी संख्या कोणती ठेवता येईल पुढे सांगा 17 मध्ये किती मिळवल्यानंतर 3 न भाग जाणार आहे किती 4 या 17 मध्ये जर मी 4 मिळवले नेक्स्ट संख्या 4 17 मध्ये 4 मिळवल्यानंतर किती येणार 21 येणार 3 यासाठी 21 पुढचा आपला संख्या 4 झाली त्याच्या पुढची पण संख्या आहे किती 7 या 17 मध्ये 7 मिळवले किती झाले 24 झाले 24 ला पण 3 भाग झाला बरोबर त्याच्या पुढची संख्या किती 10 ही एक संख्या आहे तर मी 10 लिहू शकत नाही मला एकच डिजिट पाहिजे 2 डिजिट नाही हा y हा एक डिजिट आहे सिंगल डिजिट बरोबर आहे 10 आपला येणार नाही सगळ्यात मोठा मान कोणता झाला 7 आणि सगळ्यात न्यूनतम मान कोणता झाला 1 समजलं मी संख्या दिलेली होती त्या संख्येला कशाला भाग जात होता 3 न भाग जात होता किती ना 3 न भाग जात होता दिले तुम्हाला काय काढायला लागलेलं y च्या ठिकाणी न्यूनतम मान काढायचं होतं y चे पर्याय किती आहेत 1 4 6 आणि पर्यायामध्ये देणार 1 4 7 आणि कुठलं तरी दुसरं दे आणि विचारले काय न्यूनतम मान म्हटल्यावर काय येणार 1 येणार 17 मध्ये जर 1 मिळवला तर झाला 18 आणि 18 ला पूर्णपणे 3 न भाग जाऊ शकतो समजलं नाही सगळ्यांना समजलं झालं सगळ्यांनी झालं थोडं बेसिक झालं थोडा आवाज याच कन्सेप्ट मध्ये विभाजन नियम मध्ये थोडा आहे आवाज गणित घ्या m और n का मान
का मान, m और n का मान क्या है, क्या है, m और n का मान क्या है, यदि खड़ा दिलेली संख्या है, यदि निवडच्या फळ्यावर दिलेली संख्या लिहून जायची संख्या को क्रमशः 8 और 11 से क्रमशः 8 और 11 से विभाजित किया जाता है, विभाजित किया जाता है, विभाजित किया जाता है। विभाजित किया जाता है यहाँ जहां m और n, जहां m और n एक अंकों की पूर्णांक संख्याएं, जहां m और n एक अंकों की पूर्णांक संख्याएं, आता मला सांगायला 8 चा विभाजित आहे, 11 चा केला आहे, 8 चा जरा सांग, लाखच्या 3 संख्येला भाग झाला तर पूर्ण संख्येला 8 ने भाग झाला। आता एक सिंगल संख्या होती, एक सिंगल संख्येमध्ये एक नंबर गायब केलेला आहे, त्या संख्येला दिला 11। आता एका संख्येत काय केला, दोन संख्या गायब केली, एका संख्येत काय केले, दोन संख्या गायब केली आणि त्या दोन संख्यांचा मान विचारला, बरोबर आहे, m आणि n चा मान काय विचारला, बरोबर आहे। आता पहिला कोणता लावायचा, 8 चा लावायचा, 8 चा डिव्हिजिबिलिटी रूल लावायचा, विभाजन नियम लावायचा। का लावायचा, कारण की जर आम्ही 11 चा नियम लावला, अल्टरनेट बघा, 1 इथे येणार परत इथे येणार, वरती काय येणार, बेरीज प्लस m येणार आणि खालची बेरीज काय होणार, खालची बेरीज प्लस n होणार। आम्हाला एका साईडला कोणती प्रॉपर संख्या मिळत नाही, बरोबर आहे। मग पहिला काय करायचं, 11 चा नियम लावायचा नाही, पहिला 11 चा नियम लावायचा नाही, पहिला कोणता नियम लावायचा, 8 चा नियम लावायचा। 8 चा नियम लावल्यानंतर आपल्याला काय मिळालं आहे, या तीन संख्या कन्फर्म मिळाल्या, आपल्याला कोणाचा मान मिळाला, n चा मान मिळाला आणि या तीन संख्यावरून आपण 8 चा नियम लावू शकतो, समजलं। तीन संख्यामध्ये 5, 8 आणि n, जर दिलेल्या संख्येतील लास्ट तीन संख्यांना 8 ने भाग झाला असेल तर त्या पूर्ण संख्येला कशाने भाग जातो, 8 ने भाग जातो, बरोबर आहे। ज्या लास्टच्या तीन संख्या आहेत त्या संख्या मी काढल्या बाहेर, त्याला मला कशाने भाग द्यायचा आहे, 8 ने भाग द्यायचा आहे। 8 चा पाढा मला 8 7 56 उरले किती, 2 उरले आणि हा पुढचा काय आहे, n च्या ठिकाणी मी काय केलं की मला पूर्णपणे 8 बनवायचं आहे, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 3 24 म्हटल्यावर या n च्या ठिकाणी मला किती मिळाला, 4 ठेवायला, 4 ठेवल्यानंतर काय होणार आहे, 8 3 24 होणार आहे आणि भागाकार काय करणार आपण, तर n चा आम्हाला मान काय मिळाला, 4, n चा मान काय मिळाला आपल्याला, 4, बाजूला n चा एक मान मिळाला आपल्याला, किती मिळाला, 4। आता लावायची 11 चा डिव्हिजिबिलिटी, किती, 11 चा डिव्हिजिबिलिटी, n च्या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, 4 मिळाले। आता अल्टरनेट नंबर करा, खालच्यांची पण अल्टरनेट नंबर करा, खालच्यांची बेरीज करा, 3 अधिक 0 3 अधिक 0 0 3 अधिक 8 11 11 अधिक 5 16
16 अधिक 4 20. खालच्यांची बेरीज किती आली 20 आहे. आता वरच्यांची बेरीज करा. येऊन लास्ट टाका. 9 अधिक 4 13 अधिक 4 13 अधिक 4 17 अधिक 8 17 अधिक 8 25 अधिक हे यम 25 अधिक हे 11चा नियम काय म्हणतो दोघांमध्ये अंतर हे 0 किंवा 11च्या पटीतील पाहिजे. बरोबर आहे. जर 20 करायचं असेल आपल्याला 25 ला 20 करायचं असेल तर 25 मध्ये काय तरी मिळवून 20 होणार आहे. होणार आहे हा असं काय 25 मध्ये जर आपल्याला 0 करायचं असेल दोघांमध्ये नंतर 0 करायचं असेल तर 25 मध्ये काय मिळवून आपल्याला 0 करता येत नाही. बरोबर आहे. म्हणजे आपला अंतर किती पाहिजे आता नेक्स्ट किती पाहिजे 11 पाहिजे. मग जर मला या 20 आणि या पूर्ण संख्येमध्ये कितीचं अंतर पाहिजे 11चं अंतर करून घ्यायचं. कितीचं 11चं अंतर करून घ्यायचं. सिंपल या 20 मध्ये 11 मिळवले किती आलं 31 आलं. किती आलं 31 आलं. या संख्येला मला किती बनवायचं आहे किती बनवायचं आहे संख्या विचारते. या वरच्या संख्येला किती बनवायचं आहे 31 बनवायचं आहे. तर मी m च्या ठिकाणी काय किती घेऊ 6. m च्या ठिकाणी 6 ठेवल्यानंतर उत्तर किती येणार आहे माझं 31 येणार. आणि 31 आणि या 20 मधला फरक कितीचा राहणार आहे 11चा फरक. तुमच्या संख्या कोणत्या होत्या आल्या m आणि n चा मान काय आला m चा मान किती आला 6 आणि n चा मान किती आला 4. समजलं नाही. परत एकदा एक्सप्लेन करतो. संख्या होती या संख्येला कोणत्या दोन संख्येला भागवतोय एक 8 ने जातोय आणि एक 11 ने भागवतोय. बरोबर आहे 8 आणि 11 ने भागवतोय. मग आम्ही काय केलं पहिला 8 ने भागवतो. जर 11 ने भाग दिला तर काय होतं वरती पण असं येणार आणि खाली पण इथे प्लस येणार. बरोबर आहे. जर 11 चा डिव्हिजिबिलिटी रूल पहिला लावला मग आपण काय केलं 8 चा डिव्हिजिबिलिटी रूल पहिला लावला. 8 चा विभाजनाचा नियम पहिला लावला. 8 चा विभाजनाचा नियम काय होतो लाटच्या 3 संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला कशाने भाग जातो 8 ने भाग जातो. बरोबर आहे. तर लाटच्या 3 संख्या एका बाजूला 5 8 आणि n त्याला कशाने भाग दिला 8 ने भाग दिला. 8 × 7 = 56 उरले 2 2 प्लस n 2 आणि पुढची संख्या काय n. 8 ने भाग द्यायसाठी 8 च्या पाड्यात किती येतात 8 च्या पाड्यात किती येतात ज्या ठिकाणी 2 आणि पुढे काय आहे 8 × 24 2 एका एक दशक स्थानी येतात आणि एकक स्थानी किती 4 येतात. त्यावेळेला पूर्णपणे भाग झाला म्हणून n ची संख्या काय मिळाली आपल्याला 4 मिळाली. n ची संख्या काय मिळाली 4 मिळाली. इकडे लिहिलं 4. आता लावला आपण कुठला नियम 11 चा विभाजनाचा नियम. 11 चा विभाजनाचा नियम. 11 चा विभाजनाचा नियम काय म्हणतो अल्टरनेट संख्यांच्या बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज आणि सम संख्यांच्या अंकांची बेरीज जर 0 किंवा 11 च्या पटीतील असेल तर त्या पूर्ण संख्येला कशाने भाग जातोय 11 ने भाग जातो. वरच्यांची बेरीज किती आली 25 + 6 25 + m आणि खालच्यांची बेरीज किती आली 20 आहे. याच्यात अंतर आपण काय 0 करू शकत नाही कारण 25 मध्ये काहीतरी ऍड केल्यानंतर 20 येणार काय बरोबर आहे. ऍड 25 मध्ये जर -5 केले तर 20 होऊ शकते. पण ही जी m आहे इथे आपण लिहू शकतो का -5 नाही लिहू शकत कारण गणितच पडते पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय ज्या पूर्ण आहे मायनस संख्या पूर्णांक संख्या कधी असू शकत नाही. मग m च्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायला लागला धन संख्याच ठेवायला. मग काय केलं फरक आम्ही कितीचा काढला 11 चा काढला. या 20 मध्ये 11 मिळाल्यानंतर किती झाले 31 झाले. म्हणजे या वरच्या संख्येला मला किती बनवायला पाहिजे 11 31 बनवायला पाहिजे. किती बनवायला पाहिजे 31 बनवायला पाहिजे. 31 बनवायसाठी या 25 मध्ये किती मिळवू 25 मध्ये 6 मिळाल्यानंतर किती येणार उत्तर आपलं 31 येणार. m चा मान मिळाला 6 आणि n चा मान मिळाला 4. समजलं नाही. गणित या नीचे दी गई संख्याओं
में से नीचे दी गई संख्याओं में से निम्नलिखित संख्याओं में से कितनी संख्याएं 175 से पूर्णतः विभाजित है। निम्नलिखित संख्याओं में से कितनी संख्याएं 175 से पूर्णतः विभाजित है। पहली संख्या है 500, दूसरी है 875, तीसरी संख्या है 1575, 1915 निम्नलिखित संख्याओं में से कितनी संख्याएं 175 से पूर्णतः विभाजित है। संख्या दिले फळावरती 8 आहे 19 26 25 28 50 पुढे घ्या 33 25 आणि 39 कशाला 175 ला अशा दोन संख्यांमध्ये कन्वर्ट करा ज्या एकमेकांना नाही गेला पहिला भाग हो गया 25 न 80 ला जातोय गोल करू 25 न 500 ला जातोय 875 25 चा नियम काय एंडिंगला एकतर डबल शून्य एकतर 75 एकतर 25 किंवा एकतर 50 तर त्या पूर्ण संख्येला 25 न भागले 75 ला आपण जातोय 15 ला जायला 25 ला जातोय 8 ला 2 शून्य 2 ला 25 आहे 50 ला जातोय याला आपण जातोय 4 किती संख्या गेल्या दोन संख्या काय किती गेल्या आता राहिला आपला 7 राहिला 7 मध्ये बुलेट डायरेक्ट भागायचं 7 चा जर नियम लागू केला तर नाही लागू होणार 7 राहिला भागायचं 7 एकम होणार 16 1 10 झाले याला भाग जात नाही ही किती संख्या आहे त्याच्यानंतर 8 7 1 6 उरले किती 17 झाले किती 17 7 2 14 उरले किती 3 झाले 35 7 5 35 ही एक संख्या आहे ज्याला 7 बोलतो नेक्स्ट संख्या 7 2 14 उरला 1 17 झाले परत 7 2 14 उरले 3 35 झाले 7 5 35 ही पण संख्या 7 बोलतो नेक्स्ट संख्या 7 3 21 राहिली किती 5 झाले 52 7 7 49 52 मधनं 49 गेले राहिले 3 आणि पुढचे 5 35 झाले 7 5 35 याला आपण भाग देतो आता याला द्या 7 21 7 28 5 ला भाग देत नाही म्हणून 7 0 0 50 झाले 7 7 49 1 राहतो म्हणून याला पूर्ण भाग जात नाही आता नेक्स्ट संख्या 33 25 ही संख्या गेली 33 25 7 3 21 7 28 33 मधनं 28 गेले राहिले किती 5 राहिले किती 5 आणि हे पुढचे 2 झाले किती 52 झाले 7 7 49 52 मधनं 49 गेले राहिले किती 3 झाले 35 7 5 35 या संख्येला पूर्ण भाग देतो 7 किती संख्या आल्या 1 2 3 4 किती संख्या आल्या 4 संख्या अशा आहेत ज्यांना पूर्ण 175 न भागतो 4 संख्या अशा आहेत ज्यांना पूर्ण 175 न भागतो समजलं कसं करायचं 25 चा सगळ्यांना जातोय 7 न बघायचं 25 चा काढून टाकायचं किती संख्या गेल्या त्याच्यानंतर 7 ला किती संख्या गेल्या काढून टाकायचं उरलेल्या संख्या तुमच्या 175 न भाग जाणाऱ्या असतात समजलं का नाही लिहून घ्या क्रॉस करायचं आणि इथे 1 आणि 4 शोधा समजलं 4 ऍड्रेस संख्या सेम 1 2 3 4 ही 4 अंकी सगळ्यात मोठी संख्या 4 अंकी सगळ्यात लहान संख्या 1 2 3 1 समजलं आता गणित काय विचारलंय गणित घेऊन घ्या
कहीं क्या विचार है? सबसे बड़ी 5 अंकों की संख्या, सबसे बड़ी 5 अंकों की संख्या और सबसे छोटी 4 अंकों की संख्या, सबसे छोटी 4 अंकों की संख्या के बीच का अंतर क्या हो? बीच का अंतर क्या हो? सांगा किती? काय मतलब दोघांमधलं अंतर काढायचं. सगळ्यात मोठी 5 अंकाची संख्या घ्यायची, त्याच्यातून सगळ्यात लहान 4 अंकाची संख्या वजा करायची. किती येणार आन्सर? किती येणार आन्सर? किती? 9800. 800 बरोबर आहे. 9800 9800 9800 98,990. सगळ्यात मोठी 5 अंकी संख्या होती 1 2 3 फळ्याकडे लक्ष बोललो 1 2 3 4 ही झाली सगळ्यात मोठी 5 अंकी संख्या. ह्याच्यातून वजाबाकी करायची आहे सगळ्यात छोटी 4 अंकी संख्या. सगळ्यात छोटी 4 अंकी संख्या होती किती वजा करायची? 1000 वजा करायची. 9 तसे झाले. 9 वजा 1 गेला 8 राहिले. 9 करायचे. संख्या किती आली? 98,999. समजलं? हे झालं बेसिक. आता गणित मेन. तू ऍडमिशन झालं जाऊ पहिले 6 रुपये बघा. 6 की 1 2 3 4 7 5 शून्य होता 3 टोटल किती झाली? 6 अंकी संख्या झाली बरोबर आहे. आणि किती भाग झाला पाहिजे? किती ना 18 ने भाग झाला पाहिजे. 18 ने भाग द्यायचा आहे म्हटलं किती भाग झाले पाहिजे? याची थोडक्यात आपण असायचं 9 आणि 2 ने भाग द्यायला पाहिजे. 9 आणि 2 ने भाग द्यायला पाहिजे बरोबर आहे. 2 ने काय संख्येला भाग द्यायचं सगळं पण आपल्याला काय करायचं आहे 9 ने भाग करायचं संख्या. इथं वाढवा आहे की इथं 1 ठेवा 2 ठेवा लागणार आहे बघ. काय पाहिजे 9चा रूल काय म्हणतो? संख्येच्या अंकांची बेरीज किती पाहिजे? संख्येतील अंकांची बेरीज किती पाहिजे? तर त्या संख्येला 9 ने भाग जाणार. 9 किंवा 9च्या पटीत पाहिजे तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जाणार. आता बघा 1 आणि 1 2 आलं याला काय भाग जात. 2 आणि 1 3 आलं त्याला नाही भाग जात. असं 3 4 5 6 7 8 लिहिल्यानंतर त्यांची बेरीज किती आली? 9 आली. इथं 8 लिहिल्यानंतर किती आली त्यांची बेरीज? 9 आली. आणि ही काय आहे? सम संख्या बरोबर आहे. म्हणजे 2 नंबर भाग म्हणजे 1,08,000,008 ही अशी संख्या आहे 6 अंकी ज्याला 18 ने भाग समजलं? आता हेच गणित एक दुसऱ्या पद्धतीने पहिला करायचं किती 8 अंकी किती अंक आहे 6 अंकी सगळ्यात लहान संख्या होती. 6 अंकी सगळ्यात लहान संख्या होती 1 2 लिहा किती 1,00,000 ही 6 अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे बरोबर आहे. या संख्येला कशाला भाग द्यायचं? 18 ने भाग द्यायचं. या संख्येला 18 ने भाग द्यायचं. 18 ने भाग द्या 100 किती येणार? 99,81 म्हणजे 18 ची गुणिले करा 18 ची काय ते सांगितले 29 तारखेला किती सांगितले 29 तारखेला पोस्ट पडली काय सांगितलं? पाडेपाड मग मी पाठवू
सगळं सगळ्यांना सांगतो 1 ते 20 पर्यंत सगळ्यांना पडायला पाहिजे. 1 ते 30 पर्यंत सगळ्यांना पडायला पाहिजे, सगळे वर्ग. आणि 1 ते 10 पर्यंत जेवढे खणे आहेत तेवढे सगळे पडायला पाहिजे सगळ्यांना. समजलं? आता 8 म्हणजे 40 ह्याच्या गेले 4 5 5 आणि 4 90 झाले. 18 पंचे 90 उरले किती 10 होते. परत शून्य आला खाली, परत येणार 90, परत खाली किती आले 10 राहिले, परत शून्य येणार खाली, परत 90 आले, परत काय येणार 10 येणार, लास्टला काय येणार शून्य येणार, परत 90 परत खाली येणार 10 आले, परत किती येणार 4 5 बरोबर. हे एलसीएम एसएफ मध्ये शिकणार इथे तर शिकलो एलसीएम एसएफ मध्ये. समजलं? आता भाज्य भाजक आणि भागाकार, भाज्य भाजक आणि भागाकार, भाज्य भाजक आणि भागाकार आणि बाकी माहिती आहे. आता हे आपण गणित केलेलं, गणित केलं. इकडं काय लिहायचं बाकी वेगळं, भागाकार इकडे लिहायचं. इथं काय असतं भाज्य, सेंटरला काय असते भाज्य, म्हणजे ज्याच्यावर भागाकाराची क्रिया होती त्याला काय म्हणतात भाज्य, आणि जो भागतोय त्याला काय म्हणतात भाज्य, आणि जे उत्तर येते त्याला काय म्हणतात भागाकार. आणि खालती काय असते लास्टला, खालती काय असते लास्टला खालती काय असते लास्टला या तुम्ही भाज्य भाजक भागाकार उपाय. लिहून घ्या. आता एक गणित आहे, हे लिहून झालं. एक गणित आहे, नऊ आणि 9 ला अक्षर बघायचं 4 तेव्हा या पद्धतीने डायरेक्ट पद्धतीने होते. या पद्धतीने त्या मला बाकी संख्या भागाकार, इथे भागाकार बाकी किती तुमचं भाज्य काय आणि भाज्य काय ते सांगा. भागाकार म्हणून गणित लिहा, गणित वही सोडवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला मी फॉर्म्युला तयार करायला सांगणार, त्यामुळे तुम्ही गणित सोडवायला किती आलं 4 1 4 4 2 8 खाली आले 8, बाकी काय राहिली 1, बाकी काय राहिली 1. हे तुमचं काय आहे भाजक, तुमचं काय आहे भाजक. हा तुमचा काय आहे भाज्य, आणि हा काय तुमचा भागाकार, भागाकार, आणि हा काय तुमचा भाग, हा काय तुमचा भाग. त्याच्यावर एक फॉर्म्युला तयार करायचा आहे. काय भाज्य इज इक्वल टू भाज्य इज इक्वल टू भाज्य किती आपलं 9 इज इक्वल टू भाजक, भाजक भाज्य किती आपला 4 आहे, भाजक गुणिले भागाकार, भागाकार, भागाकार किती आपला 2 आहे, आणि प्लस प्लस बाकी किती आपली 1 आहे. बघा बरोबर आहे काय. 9 गुणिले 2 4 गुणिले 2 8 अधिक 1 9. इकडे आले 9. म्हणजे भाज्य जर काढायचं असेल आपल्याला तर भाज्य गुणिले भागाकार प्लस बाकी. फॉर्म्युला कळाला? समजलं फॉर्म्युला कसा आहे.
सिंपल आहे फॉर्म्युला. जर आठवत असेल तर असं काढायचं फॉर्म्युला. फॉर्म्युला लिहूया. फॉर्म्युला लिहूया. काय भाजक बरोबर भाजक गुणले भागाकार भागाकार प्लस प्लस भाजक भाज्य काय दिले तुम्हाला? भाज्य काय दिले? 3320. भाजक काय दिले? 3220. 3220. भाजक काय दिले? 40. भागाकार काय दिला? 80. प्लस तुमची काय आहे? बाजू मानतो 3. बाजू मी मानतो 3. पहिला काय करा? त्याचा गुणाकार करा. किती येणार? 8 + 32 2 शून्य प्लस येते. काय काय 320. इकडे प्लस नाही, इकडे काय होणार? मायनस होणार. किती आलं आन्सर? 20 आलं आन्सर. आलं 20 आलं आन्सर. तर दुसरं लिहून झालं. लिहून झालं. भागफल भागफल कोण करा? भाजक घ्या. भाजक भागफल कोण करा? भाजक घ्या. भाजक भागफल से आधा. भाजक भागफल से आधा तथा तथा शेषफल से 2 गुना. तथा शेषफल से 2 गुना है यदि शेषफल 20 हो, शेषफल 20 हो तो भाज्य क्या होगा? तो भाज्य क्या होगा? तो भाज्य क्या होगा? काय काय दिलंय? भाजक भागफल से किती आहे? अर्धा आहे. आणि काय म्हटलंय? तथा शेषफल से 2 गुना आहे. शेषफल से 2 गुना आहे. शेषफल दिले तुम्हाला. काय म्हटलंय? भाजक भाजक भागफल किती? 820. 3220. हेच गणित होतं. 820 किती झाले? सेम गणित वरचं आहे. सेम वरचं गणित आहे. मी गणित आता दिले ते गणित होतं. तुम्हाला थोडं सोपं करायसाठी पहिला नॉर्मल गणित दिलं, त्याच्यानंतर हे दिले. पहिला काय करायचं? रेशो रूपांतर करून घ्यायचं. भाजक भागफल आणि भागफल. गणितात काय म्हटलंय? भाजक हा भागफल पेक्षा काय अर्धा आहे. याच्यापेक्षा काय अर्धा आहे. जर हा 1 असेल, जर हा 2 असेल तर हा किती आहे? 1 आहे. बरोबर आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय म्हटलंय? शेषफल से 2 गुना. शेषफल म्हणजे काय? बाकी
बाकी पेक्षा काय आहे? 2 गुण आहे. जर बाकी 1 असेल तर याची काय आहे? 2. बरोबर आहे? रेषेच्या रूपात काय? रेषेच्या रूपात काय? त्या बाकीला इकडे आणून ठेवा. बाकीला जर इकडे आणलं तर इकडे हा 1 आहे, हा इकडे येऊन राहिला, इकडे 1 होईल. बरोबर? आणि माहिती आहे तुम्हाला पुढे काय करायचं, जे मागच्या लेक्चरला मागच्या त्याला काय करायचं, रेशोवर प्रोपोर्शन झाले. ही बाकी काय केली मी इकडे का आणली, कारण की मला सेंटरचे नंबर पाहिजे म्हणून, आणि काढायचे काय, बाजूचे नंबर काढायचे. मग काय करायचं, हे 2 शब्दाचे पुढे 2 आले, पुढे 1 शब्दाच्या इकडे 1 आला इकडे. हे तुम्ही शिकणार आहे रेशोवर प्रोपोर्शन मध्ये. तुम्ही शिकणार आहे रेशोवर प्रोपोर्शन मध्ये कुठली दोन अनुपातांचं एकत्रीकरण करायची बॉक्स पद्धत. दुसरी पद्धत नाही, पहिली दुसरी पद्धत काय करायचं असतं, रेशो लिहायचे, सेंटरचे रेशो आपल्याला पाहिजे. काय करायचे, रेशो बाकी असतील तर चालेल. मी काय केलं, जी बाकी होती त्या बाकीला उचलून कुठे टाकलं, या साईडला गेलं, बाकीला उचलून इकडे गेलं. बाकी इकडे गेली, काय केलं, 1 इकडे लिहिला, 2 तिकडे लिहिले, 1 इकडे लिहिला आणि 2 तिकडे लिहिले. आता काय करायचं असतं, यांचा खाली काय करायचं असतं, खाली करायचं असतं गुणाकार. 2 गुणिले 2 4, 2 की 2 आणि 1 गुणिले 1. तुमचा बाकी भाजक आणि भागफळचा रेशो काय आला, 1:2:4. 1:2:4 रेशो आला. तुम्हाला व्हॅल्यू कुणाची दिली, काय दिले गणितात, काय दिले, शेषफळ दिले, बाकी दिले, किती दिले, ती 20 दिले. बरोबर आहे? बाकी किती दिले तुम्हाला, 20 दिले. 1 युनिटचा मान किती दिलाय, 20 दिलाय. बाकीचा रेशो किती आहे आपला, 1 युनिट आहे, आणि त्या 1 युनिटचा मान किती दिलाय तुम्हाला, 20 दिलाय. मग तुम्हाला काढायचं काय, 1 युनिटचा मान जर 20 असेल तर 2 युनिटचा मान किती, 2 गुणिले 20 किती येणार, 40 येणार. सेम 4 युनिटचा मान 4 गुणिले 20 किती येणार, 80 येणार. तुम्हाला बाकी मिळते, भाजक मिळाला, भागफळ मिळाले. काढायचं काय आता, आणि काय काढायचं, भाज्य काढायचं. आता काढा, आता हे सेम मागचं भाज्य गुणिले भाजक, भागफळ प्लस बाकी. तुमचं काय आला, भाज्य. तुमचं काय आला, भाज्य. समजलं का? परत एकदा समजावून रेशोच्या एवढं बघा, बाकीचं तुझ्या सोपं आहे. बाकीचं काय तुम्ही केलं, रेशो काढताना काय करायचं, परत एकदा दोन वेगवेगळे रेशो दिलो. आता एकत्र लिहिलेले 2 वेगवेगळे रेशो. पहिला क्रमांकाचा रेशो दिलाय भाजक आणि भागफळ. भाजक आणि भागफळ आणि भाजक आणि भागफळचा रेशो दिलाय. काय म्हटलंय, भाजक हा भागफळ पेक्षा काय अर्धा आहे, भागफळ पेक्षा काय अर्धा आहे. जर भागफळ आणि 2 मानलं तर भाजक किती आहे, गणितानुसार अर्धा आहे. म्हणजे 2 चा अर्धा होता 1. कळालं? सेम पुढे काय म्हटलंय, तथा शेषफळ से 2 गुना आहे. शेषफळ पेक्षा 2 गुना कोण आहे, भाजक आहे की भागफळ आहे, शेषफळ से 2 गुना कोण आहे, मला सांगा, भाजक. शेषफळ से 2 गुना काय, भाजक आहे. शेषफळ से 2 गुना काय, भाजक आहे. भाजक आणि शेषफळ. काय म्हटलंय नंतर, शेषफळ से 2 गुना आहे. जेवढं शेषफळ आहे त्याच्या काय 2 गुना कोण आहे, भाजक आहे. जर शेषफळ 1 असेल, 1 ची दुप्पट किती, 2. 2 काय असतात, भाजक असतात. बरोबर. रेशो प्रोपोर्शन मध्ये तुम्ही अर्ध्याने शिकला असेल. काय करायचं असते, ज्यानं एंडिंग होते त्याने काय पाहिजे, नेक्स्ट
रेशोची काय पाहिजे सुरुवात पाहिजे. इथे एंडिंग कशाने झाले भाजक भागफल झाले आणि सुरुवात कशाने झाले भाजक झाले. म्हटलं आम्ही पुढे करायचं गणितात बसले का रेशोच्या एंडिंग जे झाले त्याने काय झाले पाहिजे सुरुवात झाली पाहिजे. तर आपण रेशोचे एकत्रीकरण करू शकतो डायरेक्ट पद्धतीने. मग इथे एंडिंग कशाने झाले भाजक झाले आणि सेम काय आहे इथं भाजक सेम समान आहे बरोबर आहे. मग भाजकला काय करतो वरच्या मी या सिद्ध करतो. काय केलं भाजकला आता असं लिहितो इथे काय लिहितो भागफल भागफल आणि भाजक आणि खाली काय आहे ते सेम लिहितो भाजक आणि शेष लिहिलं एवढं लिहिलं. आता काय झाले ज्यानं एंडिंग झाले त्याने काय झाले सुरुवात झाली. ज्याने एंडिंग झाले त्याने सुरुवात झाली. मग आता डायरेक्ट आम्ही रेशो घेऊया. भागफलचा रेशो किती आहे आपला 2 आहे. भाजकचा रेशो किती आहे आपला 1 आहे. भाजकचा रेशो किती आहे 2 आहे आणि शेषफळचा रेशो किती आहे 1. आला. आता काय झालं तिसरी पद्धत आहे. दुसऱ्या पद्धतीने पण तिला सोडवतो रेशोच्या आणि जी ओल्ड स्टुडंट आहे त्यांच्यासाठी तिसऱ्या पद्धतीने रेशो तिसऱ्या पद्धतीने डायरेक्ट मला रेशो सांग. ओल्ड स्टुडंट साठी आहे. नवीन स्टुडंट जरा लवकर काय मला फक्त तुम्ही काय सांगायचंय रेशो सांगायचंय. पुन्हा कोणाचा पहिला काय आला ए बी बी सी. ए काय भागफल भागफल अनुपात भाजक अनुपात शेष. तर रेशो सांगा. तुमचं झालंय तुमचं पण झालं. सेपरेट सांगितलं ना एकत्रीकरण किती ना किती यांचा गुणाकार 4 2 आणि लाख हे अनुपाताचे एकत्रीकरण 2 अनुपातांचे एकत्रीकरणाची तिसरी पद्धत बरोबर. आम्ही सिंपल पद्धत ही करूया 2 बॉक्स पद्धत. सिंपल पद्धत आता हे करायची. आता बघा सगळ्या सिंपल पद्धत करायची बॉक्स पद्धत. बॉक्स पद्धतीने काय करायचं स्टार्टिंगला लिहायचं कोणतं पण लिहा हेच लिहा भागफल. स्टार्टिंगला लिहा भागफल भागफल अनुपात त्याच्यानंतर काय भाजक भाजक आणि त्याच्यानंतर काय शेष त्याच्यानंतर काय शेष बरोबर. पहिले लिहा इथे लिहायचं पहिली वाली पहिल्या वाली रेषा. पहिले प्रमाणाचे रेषा आहे भाजक आणि भागफलची रेषा आहे. फक्त आम्ही भाजक आणि भागफलची रेषा लिहिली. भाजकचा रेशो किती आहे 1 आहे. भाजकचा रेशो 1 लिहिला. भागफलचा रेशो किती आहे 2 आहे. भागफलचा रेशो लिहिला 2 लिहिलं. आणि इथं काय आपल्याला पहिल्या कंडिशनला शेष मिळत नाही म्हणून शेषला काय टाकायची चौकट टाकायची. शेषला काय टाकायची चौकट टाकायची. आता दुसरा अनुपात काय दिलाय भाजक आणि शेषफळचा अनुपात दिलाय. भाजकचा अनुपात किती आहे 2 आहे. भाजकचा अनुपात किती आहे 2 आहे. 2 भाजकच्या खाली 2 दिलं दुसऱ्या अनुपातानुसार. आणि शेषफळ किती दिलाय तुम्हाला 1 दिलाय. शेषफळच्या खाली लिहिलं 1 आणि दुसऱ्या अनुपातावरून आपल्याला काय मिळत नाही भागफल मिळत नाही. मग तिथे काय टाकले आपण चौकट टाकली. तिथे काय टाकली आपण चौकट टाकली. सिंपली काय करायचं असते चौकटचा जो अर्धा रेशो आहे तोच रेशो पुढे सरकायचा असतो. पुढे सरकता आणि चौकटच्या आजूबाजूचा जवळचा पहिला रेशो चौकटच्या जवळचा पहिला रेशो काय करायचा तिथे लिहायचा. मग चौकटच्या जवळचा पहिला रेशो कोणता आहे 2 आहे. मग 2 आम्ही इकडे सरकता बरोबर.
आता सिंपली सगळ्यांची गुणाकार करायची असते. 2 चा गुणाकार केला 2 गुणिले 2 4 2 गुणिले 1 2 आणि 1 गुणिले 1 1. तुम्हाला रेशो मिळाला भागफल भाजक आणि शेषफळचा. भागफलचा काय मिळाला 4 भाजकचा काय मिळाला 2 आणि शेषचा काय मिळाला 1. सेम आहे भागफलचा 4 भाजकचा 2 शेषफळचा 1. आता तुम्हाला संख्या कोणती दिले शेषफळ दिले. शेषफळची संख्या दिली किती दिले 20 आणि शेषफळचा रेशो किती आला 1 आला. म्हणजे तुम्हाला 1 युनिटचा मान दिला आहे. 1 युनिटचा मान किती दिले 20 दिले. 1 युनिटचा मान किती दिला 20 दिला. 1 युनिटचा जर मान 20 असेल तर 2 युनिटचा मान किती येणार 40. 2 युनिटचा मान किती येणार 40. 40 कसं आहे ना 1 युनिटचा मान 20 आहे तर 2 युनिटचा मान काय आहे ना 2 गुणिले 20 40. सेम 4 युनिटचा मान काढायचं झालं तर काय करायचं 4 गुणिले 20 4 गुणिले 20 किती येणार 80. तुम्हाला भागफल मिळालं भाजक मिळाला आणि शेषफळ मिळालं. त्याच्यावरून मला तुम्ही काय करायचं आहे भाज्य काढायचं. भाज्यचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे समजलं. तुम्ही समजलं रेशो काढायचं पहिल्या समजलं सांग. रेशो काढायचं समजलं. रेशो काढायच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत सांगितली आहे दुसरी पद्धत आणि ही तिसरी पद्धत एवढेच सांगितले. ज्या